चला 2 सलामीवीर फलंदाज. रॉयल स्टॅलियन विरुद्ध विदिशा स्टार. शेवटचा सामना, अंतिम रजनी क्रिकेटचा महासंग्राम, लालबाग क्रिकेट धमाका 2025. 15व पर्व या स्पर्धेचं. हे 15व पर्व जिंकणार कोण? सगळ्यांच्याच नजरा लागल्यात या स्पर्धेकडे. विदिशा स्टार एक्स्ट्रा प्लेयर आपण त्वरितच समालोचन कक्षामध्ये पाठवा प्लीज. विनंती असेल विदिशा स्टार. सिद्धी शेडगे आपला एक्स्ट्रा प्लेयर पाठवा. येस, थँक्यू. दीपक शर्मा आणि त्याच्या समवेत नॉन स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर प्रसाद आंबेकर. हे 2 सलामीवीर फलंदाज रॉयल स्टॅलियन्सच्या संघाकडून. मॅचला सुरुवात होतीये. पहिला बॉल हाताळत असताना गोलंदाजीसाठी आलाय सुनय गुरव. सुनय गुरव गोलंदाजीसाठी. पहिला बॉल. लेट्स प्ले गेम ऑन. दीपक शर्मा आणि त्याच्या विरुद्ध, त्याच्या समोर जर आपण पाहिलं तर प्रसाद आंबेकर हे सलामीवीर फलंदाज. पहिला बॉल हाताळत असताना सुनय गुरवला आपण पाहतोय. पहिला बॉल, प्रचंड वेग, अगदी नाकाच्या समोरून घासून गेला हा बॉल. पहिला बॉल डॉट येताना पाहायला मिळतोय. प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे. हा सुनय गुरव. आणि समोर जर आपण पाहिलं तर दीपक शर्मा. क्रिकेटचा महासंग्राम. पहिला बॉल निर्धावालाय. स्टेट अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय मॅन फ्रॉम खरी रोड सर सुबोध गडसे आणि त्यांच्या समवेत लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये रवींद्र पवार. यावेळेला चांगला बॉल, ढकलल्या बॉल कव्हर क्षेत्रामध्ये जाईल. एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. म्हणजे जर आपण पाहिलं तर 1 धाव धावफलकावरती. ओहो, व्हॉट अ शॉट. अगदी एका गुडघ्यावर बसून फटका खेळलाय दीपक शर्माने. बॉल गेलाय गोशांकी क्षेत्रात. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय या फटक्यांसाठी हा खेळाडू जाणला जातो. हाच दीपक शर्मा आता मात्र फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय रॉयल स्टॅलियन्सचा संघ. आणि त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर विदिशा स्टार. दोन्ही संघांच्या बाबतीत सांगायचं झालं तर दोन्ही संघ मालकांनी गेली 14 वर्षे या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रवेश घेतलाय. 15व्या वर्षामध्ये आपण पाहतोय हे दोन्ही संघ मैदानामध्ये उतरलेत. ही विशेष बाब आहे. कौतुक करावं तेवढं कमी आहे दोन्ही संघ मालकांचं. ओ, सरळ फटका. दीपक प्रबुद्दीन शर्माच्या पॅट मधून बॉल गेलाय आउट ऑफ द पार्क. बॉल जाईल मैदानाच्या बाहेर. आता मात्र पंच इशारा करतायत 2 धावांसाठी हा बॉल गेलाय. चांगला फटका दीपक शर्माच्या बॅट मधून. येल्लो जर्सी आपण पाहतोय, येल्लो आर्मी. रॉयल स्टॅलियन्स आणि त्यांच्या विरुद्ध विदिशा स्टार. दोन्ही बलाढ्य संघ. सतत 14 वर्ष संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभागी झालेले दोनच संघ आहेत. संदीप कासवकर साहेबांचा संघ आणि त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर प्रज्योजी कदम. हे 2 संघ मालक एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरलेत. नेक्स्ट बॉल. स्लोअर वन. गतीमध्ये परिवर्तन. बॅटची कडा यष्टी रक्षकाने पकडलाय. झेल संपुष्टात आलाय. फलंदाजाचा खेळ. दीपक शर्मा आउट. उलटा बॉल हाताळला सुनय गुरवने. बॅटची कडा घेऊन यष्टी रक्षक संकेतच्या हातामध्ये जाणारा चेंडू. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय आणि विकेट आली आहे दीपक शर्माची. संकेत राणे यष्ट्यांच्या मागे.
मोठी विकेट. स्लोअर वन डिलिव्हरी हाताळत असताना पाहायला मिळाला सुनय गुरव. व्हेरिएशन्स आहेत या गोलंदाजाकडे आणि मोठी विकेट आली आहे दीपक शर्मा बाद. देखणं दैदीप्यमान, डोळ्याचं पार न फेडणारं आयोजन आपण पाहतोय. क्रिकेटचा महासंग्राम पाहण्यासाठी हे दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगणामध्ये. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेचा थरार आपण पाहतोय. आज या स्पर्धेची पहिली रजनी. पहिल्या सामन्यामध्ये खेळ केला राहुल कहारने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला, त्याला साथ लाभली शैलेश शेडगेची. दुसऱ्या सामन्यामध्ये अक्षय शेडगेने फलंदाजी केली आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला, त्याला साथ लाभली पार्थ सावंतची. आता मात्र तिसरा सामना रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. नवीन बॅटर आपण पाहतोय चिन्मय पारकर फलंदाजीसाठी आलाय. बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये चिन्मय पारकरला. बॅट मधून धावा येणं गरजेचं असतील टीम रॉयल स्टॅलियन्सच्या संघासाठी. LCD 2025 सीझन 15 आपण पाहतोय. या मैदानाचा अभ्यास करून ही स्पर्धा खेळावी लागेल, कारण मैदानामध्ये धावा जमवणं खूप कठीण काम आहे. चिन्मय पारकर स्ट्रायकिंग एंडला. रॉयल स्टॅलियन्सच्या संघाचा फलंदाज मैदानामध्ये आलाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर फलंदाजीसाठी उभा आहे प्रसाद आंबेकर. ओहो, बरोबर पायावर जाऊन आदळलाय बॉल. आणखीन एक विकेट. सुनय गुरव ठरला हिरो. ऍक्शन रिप्ले. प्रचंड वेग आणि बरोबर पायावर जाऊन आदळलेला हा चेंडू. प्रज्योत कदम खुश आहेत आणि सेलिब्रेशन पहा सुनय गुरवचं. पहिल्या षटकामध्ये 2 महत्वाच्या विकेट्स त्याने पटकावलेत. दीपक शर्मा बाद झाल्यानंतर मात्र चिन्मय पारकरची विकेट आली आहे. नवीन फलंदाज या संघाचा कर्णधार मयुरेश राणे. प्रसाद आंबेकर आणि त्याच्या समवेत मयुरेश राणे या संघाचा कर्णधार फलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळतोय. येल्लो आर्मी रॉयल स्टॅलियन्सचा संघ. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त झालाय. 4 धावा धावफलकावरती झाले. 2 मोठ्या विकेट सुनय गुरवने पटकावल्यात. क्रिकेटचा महासंग्राम. बॅटिंग करावी लागेल दोन्ही फलंदाजांना, कारण संघ अडचणीमध्ये, अडचणीमधून संघाला बाहेर काढायचंय. त्याच्यासाठी प्रयत्न करत असताना पाहायला मिळतात हे दोन्ही सलामीवीर फलंदाज. आता मात्र जर आपण पाहिलं तर विकेट आली ती म्हणजे दीपक शर्माची. तदनंतर मात्र चिन्मय पारकर माघारी परतलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला मयुरेश राणे कर्णधार या संघाचा. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज प्रसाद साळवी यांना आमंत्रित केलं जाईल. येल्लो आर्मी ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. बॉल हाताळला होता सुनय गुरवने, बरोबर पायावर जाऊन आदळलाय तो बॉल. प्रसाद साळवी षटक क्रमांक 2. दोनचा पहिला बॉल कव्हर क्षेत्रामध्ये फटका खेळलाय प्रसादने. बॉल जाईल गोशंकी क्षेत्रात. रन मिळेल 1. धावा येणं गरजेच्या आहेत. धावा कशाही येऊ दे, धावा येणं गरजेच्या असतील या मॅच मध्ये टीम रॉयल स्टॅलियन्स या संघासाठी. डगआउट आपण पाहतोय टीम रॉयल स्टॅलियन्स या संघाचा डगआउट. स्वतः संघ मालक यस डन करतायत. आमचा संघ तयार आहे, रेडी आहे ही स्पर्धा खेळण्यासाठी सांगत असताना पाहायला मिळतात ज्ञानदीप कासवकरजी. ही स्पर्धा आम्हाला जिंकायचे प्रयत्न करेल आमचा संघ देखील. त्या जोमाने मैदानामध्ये उतरेल रॉयल स्टॅलियन. फटका खेळला आणखीन एक. हो हो हो, क्या बात आहे. त्याने गोलंदाजी केली, त्याने क्षेत्ररक्षण केलं. नाव आहे सुनय गुरव. प्रत्येक बॉल रोखण्याचा प्रयत्न करत असताना पाहायला मिळतोय सुनय गुरव.
आणि आणखीन एक सितारा या मॅच मध्ये नेक्स्ट आपल्याला पाहायला मिळतोय. फटका खेळलाय प्रसादने, बॉल जाईल मैदानाच्या बाहेर. चांगला फटका प्रसाद दांबेकरच्या बॅट मधून बॉल जाईल गोशंकी क्षेत्रात 2 धावांसाठी. स्पोर्टिसॅक हे नाव झळकते या बॅटवर आणि त्याच बॅटने फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय प्रसाद आंबेकर. त्याच्या बॅट मधून धावा येत आहेत. ओ चांगला बॉल आहे, आतमध्ये आलाय बॉल. पिचिंग झाल्यानंतर प्रसाद साळवीने हाताळलाय तो चेंडू. डॉट बॉल आलाय. समोर जर आपण पाहिलं तर गोलंदाजी करतोय प्रसाद. फलंदाजी करत असताना देखील प्रसादच पाहायला मिळतोय. लालबाग क्रिकेट धमाका, क्रिकेटचा थरार. सर्व युवा उद्योन्मुख खेळाडू, एक विशेष संकल्पना आणली गेली आहे. सर्व युवा उद्योन्मुख खेळाडूंना संधी दिली गेली आयोजन समितीच्या माध्यमातून. यावेळेला फटका खेळलाय, चांगला फटका प्रसादने. बॉल पाठवलंय गोशंकी क्षेत्रात 2 धावांसाठी आणि या दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 9 या आकड्यावर. ओ आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. प्रसाद दांबेकर इज ऑन फायर नाऊ. बॅट मधून धावा येत आहेत. दुहेरी धावांचे फटके त्याच्या बॅट मधून आलेत या षटकामध्ये. 11 धावा धाव फलकावरती झालेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर 11 धावा धाव फलकावरती झाल्यात. आणखीन 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. डगआउट रॉयल स्टेलियन्सचा संघ, येल्लो आर्मी, कौस्तुभ भैरे आपण पाहतोय. डगआउट मध्ये संघ मालक स्वतः मार्गदर्शन प्रोत्साहन देत असताना आपल्या संघाला. क्रिकेटचा महासंग्राम, लालबाग क्रिकेट धमाका LCD 2025 सीझन 15. अगदी चांगला खेळ केलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावा धाव फलकावरती झालेत. प्रसाद आंबेकरची बॅट बोलली आहे या मॅच मध्ये. 6 बॉल मध्ये तो वैयक्तिक 7 धावांवर फलंदाजी करतोय. षटक क्रमांक 3 हाताळत असताना सुनय गुरवला आपण पाहतोय. ज्या खेळाडूने पहिलं षटक हाताळलं होतं तोच गोलंदाज आता गोलंदाजीसाठी आलाय. 3रं षटक हाताळत असताना सुनय गुरव. फलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर स्ट्रायकिंग एंडला मयुरेश राणे या संघाचा कर्णधार, द कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. कर्णधाराला साजेशी कामगिरी करावी लागेल या मॅच मध्ये, कारण संघ अडचणीमध्ये. या संघाला आपल्या अडचणीमधून बाहेर काढायचं आहे, त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील मयुरेश राणेला. पहिलाच बॉल काय हाताळलाय, प्रचंड वेग होता या बॉल मध्ये देखील. पहिला बॉल निर्धाव आलाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. सुनय गुरव एक उंच खुरा गोलंदाज. पहिला बॉल निर्धाव येतो. आतापर्यंत त्याने 7 बॉल हाताळले, 4 धावा खर्च करत असताना 2 महत्वाच्या विकेट्स पटकावले त्यात सुनय गुरवने. मयुरेश राणे इज ऑन स्ट्राईक. कर्णधार, द कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. आणखीन एक चेंडू आतमध्ये आलाय. पिचिंग झाल्यानंतर उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. लगातारचा दुसरा चेंडू निर्धाव हाताळत असताना पाहायला मिळालाय सुनय गुरव. विदिशा स्टार आणि त्यांच्या विरुद्ध रॉयल स्टॅलियन्स, दोन्ही ताकदवर संघ. कित्येक वर्षाचा अनुभव या दोन्ही संघांकडे आहे. एक्सपिरियन्स, 2 एक्सपिरियन्स संघ आपण पाहतो एकमेकांच्या विरुद्ध. आणखीन एक बॉल, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. झेल सुटलाय त्याच्याकडून आणि जीवदान मिळाले मयुरेश राणेला. 12 धावा धाव फलकावरती झाले. 2 गडी माघारी परतले. 2.3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत बाकी आहे या 3ऱ्या षटकामधील. LCD 2025. उलटा हाताळलाय, पुन्हा एकदा उलटा बॉल. बॉल गेलाय गोशंकी क्षेत्रामध्ये. लेग बाईची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या एकीने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती टीमची 13 या आकड्यावर. 2.4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाले. 13 धावा धाव फलकावरती झाल्यात.
आतमध्ये येणारा चेंडू, चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, बॉल अडवतील. आणखीन एक धाव पूर्ण केली. एकेरी धाब्याच्या मदतीने धावसंख्या एकने पुढे सरकली, जाऊन पोहोचले धाव फलकावरती टीमची 14 या आकड्यावर. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे या तिसऱ्या षटकातील. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान प्रेझेंट LCD 2025 सीझन 15 आपण पाहतोय. हा क्रिकेटचा भव्य दिव्य देखण्या डोळ्याचा पार न फेडणारा सोहळा. नेक्स्ट बॉल. हो, समोर फटका खेळलाय. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचतील का, तो बनेल दर्शक. बॉल गेलाय मैदानाच्या बाहेर. आता मात्र पंचांचा इशारा येणं बाकी आहे. इशारा येतोय, 4 धावा येतोय. मयुरेश राणेच्या बॅटमधून चौकार. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचते धाव फलकावरती 18. 6च्या सरासरीने 18 धावा धाव फलकावरती झाल्या टीम रॉयल स्टॅलियन. आता मात्र 1 मिनिटाचा स्ट्रॅटेजिक टाइम आउट दिला जाईल. हॅलो. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा गेलाय. बरोबर रॉयल स्टॅलियन्स या स्टँडला सलामी देणारा फटका पाहायला मिळतोय 2 धावांसाठी. आणखीन एक मोठा फटका पुन्हा एकदा प्रसादने खेळलाय. हा देखील बॉल गेलाय मैदानाच्या बाहेर. आणखीन 2 धावा. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 22. 22 धावा धाव फलकावरती झाले. 2 गडी माघारी परतले. 3.2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. प्रसाद आंबेकर लढतोय. 9 बॉलमध्ये वैयक्तिक 11 धावांवरती तो फलंदाजी करतोय. त्याला साथ देतोय मयुरेश राणे. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक चौकार पाहायला मिळाला. तो मयुरेश राणे नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. सिद्धी शेडगे कर्णधार षटक क्रमांक 4 हाताळत असताना त्याला आपण पाहतोय. चांगला बॉल पाहायला मिळाला. धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट थ्रो. चांगला प्रयत्न सिद्धीने केलाय. धाव घेतलीये 1. धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावरती 23. 3.3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 23 धावा धाव फलकावरती झाल्यात आणि 2 गडी माघारी परतलेत. आणखीन एक मोठा फटका. बॉल जाईल पुन्हा एकदा गोशांकित क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. आणखीन 2 धावांची भर होईल. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 25. 3.4 चेंडूंचा काय आतापर्यंत समाप्त झालाय. 25 धावा धाव फलकावरती झाल्यात. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. LCD 2025 सीझन 15. महासंग्राम जिंकणार कोण, सगळ्यांच्याच नजरा त्यावर लागल्यात. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय मयुरेश राणेच्या बॅटमधून. बॉल जाईल पुन्हा एकदा गोशांकित क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. बॅट बोलली आहे मयुरेश राणेची देखील, कारण त्याच्या बॅटमधून देखील धावा येत आहेत. त्याला साथ लाभते ती म्हणजे प्रसाद आंबेकरची. 27.
27 धावा धावफलकावरती झाल्या. 2 गडी माघारी परतले. 3.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. पुढचा बॉल हवेमध्ये आहे. उंची जास्त आहे, लांबी कमी पडली आहे आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर तोपर्यंत गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. म्हणजेच चौथ्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 28. 28 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट टीम रॉयल स्टॅलियन. शेवटचे 6 बॉल शिल्लक. 6 बॉल मध्ये आणखीन किती धावा येतील हे पाहायचंय. 28 धावा धावफलकावरती झाल्या. 2 गडी माघारी परतले टीम रॉयल स्टॅलियन्स या संघाचे. लास्ट 6 बॉल्स टू गो. सिद्धी शेडगेच्या षटकामध्ये कोणी 10 धावा खर्च केल्या सिद्धीने. शेवटचे 6 बॉल शिल्लक. शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी मकरंद मालप या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. मकरंद मालप गोलंदाजीसाठी आले. शेवटचे 6 बॉल हाताळत असताना त्याला आपण पाहतोय. 28 ऑन अ बोर्ड. मकरंद मालप. पहिलाच बॉल. मोठा फटका प्रसादने खेळलाय. बॉलला पाठवलंय गोशांकी क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेमध्ये आहे. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. तोपर्यंत बॉल गेलाय 2 धावांसाठी. आणखीन 2 धावांची भर होईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 32. 32 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट टीम रॉयल स्टॅलियन्स. मकरंद मालप 30 धावा धावफलकावरती झालेत. अजूनही जर आपण पाहिले तर शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. या शेवटच्या षटकातील या 5 बॉल मध्ये आणखीन किती धावा येतील. धावा येणं गरजेचं असतील टीम रॉयल स्टॅलियन्स या संघासाठी. यावेळेला मोठा फटका पुन्हा एकदा खेळलाय प्रसाद दांबेकरने. बॉल जाईल मैदानाच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क. लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळाला. प्रसाद दांबेकर बॅट बोलली आहे त्याची. चौकार त्याच्या बॅटवरून पाहायला मिळाला. शिट्यांची बरसात, टाळ्यांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळतोय रॉयल स्टॅलियनच्या डगआउट मधून. कारण प्रसाद आंबेकरने धावा बनवल्यात आपल्या संघासाठी. आता धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 36. 36 धावा धावफलकावरती झाल्यात. त्यावेळेला आणखीन एक मोठा फटका प्रसादने खेळलाय. हा देखील बॉल मैदानाच्या बाहेर जात असताना पाहायला मिळालाय. रॉयल स्टॅलियन संघ पाहत असताना पाहायला मिळतोय. अगदी चांगली कामगिरी केली प्रसाद आंबेकरने आपल्या संघासाठी. त्याच्या बॅटमधून धावा आल्यात. त्याला साथ देतोय मयुरेश राणे. येल्लो आर्मी रॉयल स्टॅलियन्सचा संघ. ज्ञानदीप कासवकर यांचा संघ आपण पाहतोय फलंदाजी करत असताना. आणि त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर विदिशा स्टार म्हणजेच प्रज्योतजी कदम यांचा संघ एकमेकांच्या विरुद्ध गेली 14 वर्ष हे 2 संघ प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभाग घेत असताना पाहायला मिळालेत. आणि याही वर्षी देखील आपण पाहतोय त्या दोन्ही संघांचा सहभाग. आणि त्याच 2 संघांमध्ये हा एक देखना दर्जेदार सामना पाहायला मिळतोय. आता आणखीन एक चौकार आलाय प्रसाद आंबेकरच्या बॅटमधून. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 40. 40 ऑन बोर्ड. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 40 धावा धावफलकावरती झालेत.
क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. लालबाग क्रिकेट धमाका 2025 पर्व 15वे या स्पर्धेचं साहिल खाडेला देखील आपण पाहतोय पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना. हे सर्व युवा उद्योन्मुख खेळाडू आपण पाहतोय या लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये. त्यांना देखील संधी दिली आहे आयोजन समितीने, कारण हे उद्याचं भविष्य आहे. शेवटचे 2 बॉल शिल्लक. हो, यावेळेला चांगला बॉल मकरनने हाताळलाय. डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल शिल्लक. 1 टू गो. 40 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल शिल्लक आहे. चाळीस धावा धावफलकावरती झाल्यात. 40. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका प्रसादने खेळलाय. बॉल जाईल गोशंकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 30 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 41. म्हणजे जिंकण्यासाठी 30 बॉल आणि 42 धावांची गरज आहे. ती 42 धावांची गरज. तीस बॉलमध्ये 42 धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. चला, 2 सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये. या फलंदाजीसाठी 30 बॉल आणि 42 धावा करणं गरजेचे असतील. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम. विदिशा स्टार एका बाजूला आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर रॉयल स्टॅलियन. हे 2 बलाढ्य संघ आजच्या पहिल्या रजनीतील शेवटचा सामना खेळत असताना पाहायला मिळत आहेत. सिद्धी शेडगे आणि त्याच्या समवेत जर आपण पाहिलं तर प्रसाद साळवी हे 2 सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय फलंदाजीसाठी. टीम विदिशा स्टार या संघाकडून सिद्धी शेडगे आणि प्रसाद साळवी हे 2 सलामीवीर फलंदाज.
एक्स्ट्रा प्लेयर पाठवा रॉयल स्टॅलियन प्लीज. मध्ये करायचे आहेत 42. सिद्धी शेडगे आणि प्रसाद साळवे फलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी कर्णधार स्वतः आलाय मयुरेश राणे. ऑफ ब्रेक लेग ब्रेक व्हेरिएशन्स आहेत या गोलंदाजाकडे. तो गोलंदाज गोलंदाजीसाठी मयुरेश राणे. प्रसाद इज ऑन स्ट्राइक. पहिला बॉल मयुरेश राणे. स्लोअर वन बॉल. गतीमध्ये परिवर्तन केलं. ही ओळख आहे, ही खासियत आहे या गोलंदाजाकडे. व्हेरिएशन्स आहेत या गोलंदाजाकडे. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. पिचिंग झाल्यानंतर खूपच वळला हा बॉल. बरोबर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चाललाय. डॉट बॉल आलाय. पहिला बॉल निर्धाव येताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी करत असताना मयुरेश राणेला आपण पाहतोय. 30 मध्ये 42 धावांची गरज असताना पहिला बॉल निर्धाव आलाय. 29 मध्ये आता करायचे आहेत 42. यावेळेला आणखीन एक चेंडू. यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरून फटका खेळलाय. बॉल जाईल घोषांकी क्षेत्रात. रन मिळेल एक. एकेरी धावेच्या मदतीने संघाचं खातं उघडलंय. विदिशा स्टार आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय रॉयल स्टॅलियन्स हा संघ. क्रिकेटचा महासंग्राम. पुढचा बॉल देखील काय हाताळलाय पहा. आणखीन एक डॉट बॉल आलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतच राहावं अशी गोलंदाजी पाहायला मिळते. बॉल पिचिंग झाल्यानंतर पहा वळण घेत असताना बरोबर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चाललाय. डॉट बॉल आलाय. आणखीन एक धाव फलकावरती झाली आहे. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 27 मध्ये करायचे 41 धावा. मयुरेश राणे ही खासियत आहे या गोलंदाजाची. व्हेरिएशन्स. यावेळेला सरळ अगदी स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बरोबर पिक केलंय बॉलला प्रसाद साळवीने. प्रसाद दिलाय गोलंदाजाला. बॉल जाईल मैदानाच्या बाहेर. आउट ऑफ दी पार्क. पंचांचा इशारा येतोय. चौकार. देखना फटका पाहायला मिळाला. बरोबर पिक केला पडल्यानंतर बॉल. सरळ रेषेमध्ये फटका खेळलाय प्रसाद साळवीने. धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 5. यावेळेला चांगला बॉल. कौस्तुभ भैरे पोहोचलेत बॉल पर्यंत. डायरेक्ट थ्रो. चांगला प्रयत्न केलाय कौस्तुभ भैरेने. रन मिळेल एक. प्रयत्न करावे लागतील या मॅच मध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 6. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 25 मध्ये करायचे 36 धावा. लास्ट 25 बॉल 36 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान प्रेझेंट. लालबाग क्रिकेट धमाका 2025 सीझन 15. 15व पर्व या स्पर्धेचं हे दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत. क्रिकेटची ही. हो आणखीन एक बॉल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने बॉल हाताळलाय. म्हणजेच पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. एक चौकार जरूर आला पण अवघ्या 6 धावा खर्च केल्यात गोलंदाज मयुरेश राणेने या षटकामध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 6. उर्वरित 24 मध्ये आता करायचे 36 धावा. लास्ट 24 बॉल 36 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. साहिल पेडणेकर षटक क्रमांक 2.
24 मध्ये 36 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 6 धावा धावफलकावरती झाल्यात. उद्या सकाळी ठीक 9 वाजता बरोबर पहिला सामना होईल श्रीमंत समर्थ विरुद्ध ड्रीम 11. बरोबर 9 वाजता आपण आयोजन समितीकडे रिपोर्टिंग करायचंय. श्रीमंत समर्थ आणि ड्रीम 11. क्रिकेटचा महासंग्राम. साहिल पेडणेकर षटक क्रमांक 2 हाताळत असताना पहिला बॉल. ओहो, पहिला बॉल फ्लिक करत असताना बॉलला पाठवलंय गोशांकी क्षेत्रात 2 धावांसाठी. चांगला फटका, देखना फटका पाहायला मिळाला. अगदी फ्लिक केलंय. आठ धावा धावफलकावरती झालेत. 1.1 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. साहिल पेडणेकर निर्णायक षटक ठरू शकेल या मॅच मध्ये. मयुरेश राणेने पहिलं षटक हाताळलं. अवघ्या 6 धावा त्याने खर्च केल्या. पुढचा बॉल कौस्तुभ बैरे बॉलच्या खाली. यस, चूक करणार नाहीये. झेल पकडलाय. विकेट आलीये. फलंदाज प्रसाद साळवी बाद. मॅच ऑन. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. बरोबर झेल पकडला कौस्तुभ भैरेने आणि विकेट आलीये प्रसाद साळवीची. प्रसाद बाद. नवीन बॅटर मकरंद मालप फलंदाजीसाठी. मॅचचं समीकरण जर पाहिलं तर उर्वरित 22 मध्ये करायचे 34 धावा, कारण पहिल्याच बॉलवरती दुहेरी धावेचा फटका आला. तदनंतरचा दुसरा बॉल हाताळत असताना विकेट आली. नवीन बॅटर मकरंद मालप. 22 मध्ये करायचे 34. लास्ट 22 बॉल 34 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. रॉयल स्टॅलियन्स आणि त्यांच्या विरुद्ध विदिशा स्टार चांगली फाईट देत असताना पाहायला मिळतोय रॉयल स्टॅलियन्सचा संघ. सामना जिंकणं गरजेचं आहे दोन्ही संघांना. 15व पर्व या स्पर्धेचा. 8 बॉल आतापर्यंत हाताळले गेलेत. गोलंदाजांच्या माध्यमातून 8 धावा धावफलकावरती झालेत. 1 गडी माघारी परतलाय. सिद्धी शेडगे कर्णधार नॉन स्ट्रायकिंग एलला पाहायला मिळतोय. मकरंद मालप न्यू बॅटर मैदानामध्ये. स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन. पिक केले बॉलला. फेकून दिले मैदानाच्या बाहेर. मकरंद मालपने. बॉल जाईल गोशांकित क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल. अवघी एकच धाव. मकरंद मालप बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंडला. 9 धावा धावफलकावरती झाल्यात. 21 मध्ये करायचे 33 धावा. लास्ट 21 बॉल 33 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. आजच्या पहिल्या रजनीतील शेवटचा सामना रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. चांगला बॉल. बॉलला पाठवलंय गोशांकी क्षेत्रात. 1 बाउंड चेंडू जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये. आणखीन एक धाव. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय, कारण 20 मध्ये आता करायचे 32. 20 बॉल 32 रन्स टू विन. देखणं दैदीप्यमान डोळ्याचं पारणं फेडणार हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. आयोजन समितीच्या माध्यमातून खूप सारी मेहनत घेतली आयोजन समितीने देखील. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान. अकू टप्प्याचा बॉल. चांगला बॉल आहे. प्रसाद आंबेकरच्या हातामध्ये चाललाय. फलंदाज बीट झालेत. यष्टीरक्षकाने बॉलला पिक केलंय. रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. साहिल पेडणेकर निर्णायक ठरेल मॅच मध्ये हे षटक, कारण आतापर्यंत 4च धावा त्याने खर्च केलेत. महत्वपूर्ण विकेट देखील त्याने पटकावले. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. शेवटचा बॉल शिल्लक. यावेळेला मोठा फटका खेळलाय. बॉल जाईल मैदानाच्या बाहेर. मकरंद मालपच्या बॅट मधून बॉल फरार. 4 धावांसाठी येतोय चौकार. म्हणजेच 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 14. 1 गडी बाद. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 18 मध्ये आता करायच्यात 28. मध्ये करायचे 28 धावा. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी लालबागचा लसित मलिंगा गोलंदाजीसाठी आलाय.
नाव आहे कौस्तुभ बैरे. चांगला बॉल खोलवट टप्प्याचा होता. धाव घेण्याचा प्रयत्न प्रसाद आंबेकरच्या बरोबर हातामध्ये गेलाय हा चेंडू आणि विकेट आली आहे मकरंद मालपची. मॅच ऑन झाली आहे कारण मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय कारण उर्वरित 14 बॉल आणि या 14 बॉल मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 20 धावांची. 22 धावा धाव फलकावरती झालेत आणि 2 गडी माघारी परतलेत. संकेत राणे न्यू बॅटर. गतवर्षी 2 बॉलमध्ये 4 धावांची गरज असताना मात्र याच बॅटरने चौकार ठोकून टीम श्रीमंत समर्थ या संघाला विजय मिळवून दिला होता. तो फलंदाज मैदानामध्ये आलाय. नाव आहे संकेत राणे. अगदी ताकदवार खेळाडू आहे संकेत राणे. 14 मध्ये करायचे 20 धावा. लास्ट 14 बॉल 20 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. संकेत राणे 22 on a board. Loss of 2 wicket. Team Vidisha Star. विदिशा स्टार 22 धावा धाव फलकावरती झाले. 2 गडी माघारी परतलेत. कौस्तुभ बैरे आतापर्यंत 8 धावा खर्च करत असताना विकेट देखील आली आहे 1. चांगला बॉल आहे. फ्लिक ऑफ द रिटचा वापर करत असताना बॉलला पाठवले गोचंकी क्षेत्रामध्ये. 1च धाव मिळेल. धावसंख्या 1ने पुढे सरकले. जाऊन पोहोचले धाव फलकावरती 23. चांगला फटका. बॉल गेलाय गोशंकी क्षेत्रामध्ये आणि आता मात्र पंचांचा इशारा येतोय नो बॉल. बीमर पडताळला गेल्या पंचांच्या माध्यमातून. 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. नो प्लस 2 धावा म्हणजेच एकूण 3 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. धाव संख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 26. फ्री हिट ऑन आहे. 13 मध्ये आता करायचे आहेत 16 धावा सामना जिंकण्यासाठी. लास्ट 13 बॉल 16 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. फ्री हिटचा बॉल समोर फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग बॉल मध्ये क्षेत्ररक्षक डायरेक्ट थ्रो करत असताना बॅकअप मात्र दिलं नाहीये आणि बॅनरला हा बॉल आदळलाय. डिक्लर झोन मध्ये आणखीन एक धाव म्हणजेच एकूण 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. धाव संख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 28. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 14 धावांची गरज आहे. 12 बॉल मध्ये करायचे 14 धावा. लास्ट 12 बॉल 14 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण.
मयुरेश राणे पहिला बॉल, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, बॉल अडवलंय, एक धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली, जाऊन पोहोचले धावफलकावरती 29. 11 मध्ये आता 13 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. मयुरेश राणे निर्णायक षटक हाताळेल का आपल्या संघासाठी, कारण महत्वाचं षटक आहे. 11 मध्ये करायचे 13 धावा. सिद्धी शेडगे स्ट्रायकिंग एंडला. हो, यावेळेला दांडीगुल, फलंदाज बाद, सिद्धी शेडगे आउट. मॅच ऑन. बॅटची कडा घेऊन यष्ट्यांवर बॉल जाऊन आदळला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय आतली कडा घेतली बॅटची आणि म्हणूनच की काय बॉल जाऊन आदळला, यष्ट्यांवर विकेट आली आहे. मॅचचं समीकरण जर आता आपण पाहिलं तर उर्वरित चेंडू शिल्लक आहेत शेवटचे 10 आणि 10 मध्ये करायचे 13 धावा. लास्ट 10 बॉल 13 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. सामना रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. विदिशा स्टार त्यांच्या विरुद्ध रॉयल स्टॅलियन्स. नवीन फलंदाज यश आलेत, यश खंडागळे. ताकदवर फलंदाज मैदानामध्ये येत असताना पाहायला मिळतो यश खंडागळे. 10 मध्ये करायचे 13 धावा सामना जिंकण्यासाठी. मयुरेश राणेने आपल्या संघाला विकेट मिळवून दिले. 10 बॉल आणि 13 धावांची गरज. प्रसाद आंबेकर पहिल्या डावामध्ये बॅटिंग मधून फलंदाजी करत असताना मात्र बॅट मधून त्याच्या धावा आल्या होत्या. यष्टीरक्षक आपण पाहतोय प्रसाद आंबेकरला इन ऍक्शन. 10 बॉल आणि 13 धावा कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम आहे. यश खंडागळे. एकोणतीस धावा धावफलकावरती झाल्या. 3 गडी माघारी परतलेत. यश खंडागळे संपूर्ण संघाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे. मयुरेश राणेचा पुढचा बॉल, आणखीन एक बॉल रोखलाय, अडवलाय आपल्या संघासाठी तो देखील बॉल. आणखीन एक चेंडू निर्धावाला. मॅचचं समीकरण प्रत्येक बॉल अखेरीस बदलतंय. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 9 मध्ये आता करायचे 13 धावा. मयुरेश राणे ठरेल का हिरो या मॅच मध्ये. 9 बॉल 13 धावांची गरज. यावेळेला मोठा फटका यश खंडागळेच्या बॅटमधून पाहायला मिळालाय आणि हा बॉल गोशांकी क्षेत्रामध्ये जात असताना पाहायला मिळतोय 2 धावांसाठी. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 8 बॉल आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. 8 मध्ये करायचे 11 धावा. लास्ट 8 बॉल 11 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर आजच्या संपूर्ण दिवसामध्ये tenniscricket.in माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळालं आणि आजच्या संपूर्ण दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल 9,000 प्रेक्षकांनी या क्रिकेटचा आनंद घेतलाय. यावेळेला बॅटची आतली कडा. प्रसाद आंबेकर यष्ट्यांच्या मागे बॉल अडवलाय, रोखलाय. रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय. शेवटचा एक बॉल शिल्लक. मॅचचं समीकरण 7 मध्ये करायचे 11 धावा. मयुरेश राणे निर्णायक षटक हाताळत असताना पाहायला मिळतो आपल्या संघासाठी. कर्णधार आहे, कॅप्टन आहे, गोलंदाजी त्याने केली आहे. 7 मध्ये करायचे 11. हो, उडवलाय बॉल, हवेमध्ये आहे. बॉलच्या खाली मयुरेश धावतोय. प्रयत्न करत असताना झेल पकडलाय. मॅच ऑन. शेवटचा बॉल शिल्लक आणि आता 11 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. काय षटक हाताळलं पहा मयुरेश राणेने. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर अवघ्या 3 धावा खर्च केल्यात आणि आपण जर पाहिलं तर 2 महत्वपूर्ण विकेट्स त्याने पटकावली आहेत. शेवटचे 6 बॉल शिल्लक. 11 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. क्रिकेटचा महासंग्राम. काय सामना रंगतोय पहा. शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी प्रसाद आंबेकर. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये सुनय गुरव. गोलंदाजी करत असताना चांगली कामगिरी केली आहे सुनय गुरवने. आता मात्र फलंदाजी करायची आहे. 6 बॉल मध्ये 11 धावा करायच्या आहेत मॅच जिंकण्यासाठी. तिसरा सामना आपण पाहतोय पहिल्या रजनीमधील लालबाग क्रिकेट धमाका 2025 15वा पर्व या स्पर्धेचं. संकेत राणे इज ऑन स्ट्राईक. प्रसाद आंबेकर.
शेवटचे 6 बॉल शिल्लक. 11 धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. सामना रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम. पहिलाच बॉल संकेत राणे. अगदी रुबाबदार फटका पाहायला मिळाला. बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. मॅच ऑन या फटक्याने झाली आहे. 4 धावा पंच घोषित करतायत. याच संकेत राणेने गतवर्षी देखील फायनल मध्ये 2 बॉल मध्ये 4 धावांची गरज असताना मात्र चौकार ठोकून श्रीमंत समर्थ या संघाला विजय मिळवून दिला होता. आता मात्र विदिशा स्टार या संघाकडून खेळत असताना पाहायला मिळतोय संकेत राणे. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर 5 बॉल शिल्लक. 5 बॉल मध्ये 7 धावांची गरज आहे. पाच बॉल मध्ये 7 धावांची गरज. समोर जर आपण पाहिलं तर प्रसाद आंबेकर. आणखीन एक बिग हिट. सगळ्यात आजच्या संपूर्ण पहिल्या रजनीतील सर्वात उंचीचा फटका पाहायला मिळाला संकेत राणेच्या बॅट मधून. काय क्लिअरिटी पाहतोय आपण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून. सगळ्यात मोठा फटका खेळलाय संकेत राणेने. 2 धावा. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर 4 मध्ये आता करायचे आहेत 5 धावा. डगआउट आपण पाहतोय विदिशा स्टार या संघाचं डगआउट. ऑन स्क्रीन आपण पाहू शकतो विदिशा स्टार या संघाचं डगआउट. प्रज्योत कदम संघ मालक खुश आहेत. आपल्या संघाला प्रोत्साहन देत असताना पाहायला मिळत आहेत. विदिशा स्टार. रात्री मात्र विदिशा स्टारचे स्टार चमकलेत. टाळ्या वाजून प्रोत्साहन देत असताना पाहायला मिळतात प्रज्योत कदम. संघ मालक स्वतः. 4 बॉल मध्ये 5 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. संकेत राणेच्या बॅट मधून धावा येत आहेत. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक संकेत राणे. काय बॅटिंग केली आहे संकेत राणेने. ताकदीचा वापर करत असताना प्रत्येक बॉल आपण पाहिलं तर मैदानाच्या बाहेर पाठवला या संकेत राणेने. मॅचचं समीकरण जर आपण आता पाहिलं तर उर्वरित 3 बॉल आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. अजूनही मॅच ऑन आहे. काही होऊ शकतं. क्रिकेट आहे. रॉयल स्टॅलियन एका बाजूला, विदिशा स्टार एका बाजूला आपण पाहतोय. मॅच मध्ये आपण पाहिलं तर कमबॅक केले टीम विदिशा स्टार या संघाने. कारण उर्वरित 3 बॉल मध्ये फक्त 3 धावांची गरज आहे. 6 मध्ये 11 धावांची गरज होती. पहिल्या बॉलवरती चौकार आला. दुसऱ्या बॉलवरती दुहेरी धाव. तिसऱ्या बॉलवरती आणखीन एक दुहेरी धाव आली. मॅचचं समीकरण मात्र बदललंय. 3 बॉल मध्ये आता 3 धावांची गरज. यावेळेला सरळ फटका आणि आता मॅच फिनिश. मॅच फिनिश केली आहे का पाहायचंय. यस, मॅच फिनिश आहे या चौकाराने. संकेत राणे काय बॅटिंग केली. फुलातून फलंदाजी. बॅट मधून धावा आल्या. रॉयल स्टॅलियन या संघाने देखील चांगली कामगिरी केली या मॅच मध्ये. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या मॅच मध्ये दिला जाईल